नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बनवूया आपण हे पत्ताकोबीची भाजी। हे काय त्याच्यासाठी हे मी साहित्य घेतलाय। हिरवी मिरची आहे, हे काही इंचाल्याचा तुकडा आहे, लसूण आहे, हे मटार आहे ते मी उकळून घेतलाय, ही कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे, हे कांदा टोमॅटो आहे। हे सगळं बारीक चिरून घेऊया। आणि ह्याला काय आहे ना, ही सगळे वरचे जे पाने असतात ना, ते खराब झालेले पानं असते ते वरचे पाने एक दोन काढून टाकायचे। त्याच्यानंतरच मग बनवायला घ्यायचं, बारीक चिरून घ्यायचं। मी आता चिरून दाखवते तुम्हाला कसं चिरायचं ते। सोप्या पद्धतीची भाजी आहे, हे काय अवघड नाही, काही नाही, पटकन बनणारी आणि चवीला बी एकदम भारी नंबर 1 लागणारी भाजी आहे। तुम्हाला जितकी लागते तितकी तुम्ही घेऊ शकता। हे असं अगोदर हे असं कट करून हे जे भाग आहे ना त्याला काढून टाकू शकता। बघा, हे असं टाकायचं काढून, हे नाही घ्यायचं, ते घेतलं ना हे कडक सगळं मध्ये अडकं, ते काड्या हे असं नाही घ्यायचं। ह्याला साईड हटवून द्यायचं आणि ह्याला आपल्याला जितकं लागते तितकं घ्यायचं कापून। गच्च असलेलीच कोबी आणायची, पोगर आणायची नाही। असं बघायचं हातानं जड आहे कसे, ते जड दिसलं तरीच घ्यायचं, नाही तर पोगर घ्यायचं नाही। ते होप असते मध्ये, त्याला चव नसती, पाणी नसतं। तुम्हाला कसं लांब चिरता आलं लांब चिरायचं, गोल चिरता आलं गोल चिरायचं, बघा असं ह्या पद्धतीनं। पुन्हा आता टोमॅटो चिरून घेऊ। हे बघा, हे टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची सगळं चिरून झालं आहे। कांदा मी ना उभा चिरला आहे, मिरची पण उभी चिरली आहे। हे कसं लांब लांब चिरले म्हणून ना, त्याच्यामुळे ते पण उभे चिरले, ते पण उभं ते पण उभं। चला, आपली कढई गरम झाल्या, आता तेल टाकून घेऊया। तेल तुमच्या आवडीनुसार टाका। आपण तेल गरम झाले, मोहरी टाकून घेऊया। सॉरी, अगोदर हिंग टाकायचं तेलामध्ये, ते टाकायचं। मोहरी टाकून झालं ना, मोहरी चांगली तडतडली की जिरे पण टाकायचे। चला, जिरे मोहरी चांगलं तडतडले, आपण कढीपत्ता टाकून घेऊया आणि तसंच अद्रक लसणाचं पेस्ट टाकून घेऊ वाटलेलं। त्यामध्ये कांदा टाकून घेऊया आपण, मिरची पण टाकूया। कांदा झाले परतला जरा, त्याच्यात आजचा आपण टोमॅटो टाकून घेऊया लगेच, बारीक कट केलेला। टमाटर बारीक होण्याचं हळद टाकून घ्यायची थोडी, लगेच धना पावडर टाकूया थोडा, जिरा पावडर, मीठ पण टाकूया। आता आपण ही चिरलेली कोबी टाकून घेऊया। हे बघा कसं मस्त झाले, कलर कसं दिसतंय, चांगलं एकदम भारी दिसायला मस्त दिसतंय। हे सगळं एकत्र टाकून घ्यायचं। त्याच्यात कापून घेतलेलं मटर टाकून घेऊया लगेच। थोडासा गरम मसाला टाकूया,
ह्याला असं सगळं हलवून घ्यायचं एकत्र. एक 5 मिनटं झाकण लावून ठेवूया ह्याला. वाफून काढू. झाकण काढून बघूया आपण. 5 मिनटं झाले. पाणी सुटले आपलं. आपण पाणी सुटल्याला पाणी सोडायची गरज लागत नाही. हे बघा मिठाचं पाणी सुटलं आहे सगळं. कसं आहे ह्याच्यामध्ये कोण तुरीची डाळ घालते, कोण मुगाची डाळ घालते, आपल्या आपल्या आवडीनुसार. खायला झटपट सगळं चांगलं लागते. पण कसं आहे पटमन व्हायची ह्याला वेळ लागणार नाही का. आणि लहान मुलं मोठे सगळे आवडीनं खातात. तशा पद्धतीची तिखट कमी टाकून करायचं. आणि कसं आहे शेंगदाण्याचं कूट कोण टाकतं कोण नाही टाकत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेंगाचं कूटसुद्धा टाकू शकता. आमच्याकडे टाकतात. मी टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट. तुमच्याकडे टाकत असेल तर तुम्ही टाकू शकता. नाही तर तसंही खाल्लं तरी चालते. पण खायला चवीला शेंगदाण्याचं कूट घातलं ना एकदम भारी परफेक्ट लागते. झाकण काढून आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया. आमच्याकडे कसं शेंगदाण्याचं कूट टाकतात म्हणून मी शेंगदाण्याचं कूट टाकते. प्रत्येक भाजीला आमच्याकडे शेंगदाण्याचं कूट टाकत असतं. तुमच्याकडे टाकत असलं तर टाका, नाही टाकलं तरी चालतं आहे. पण शेंगदाण्याच्या कुटामुळं कसं चवीला भारी लागतं आहे. जास्त 2 मिनिट झाकण लावून ठेवूया अजून. हे बघा बघू शकता तुम्ही शिजलं आहे कसं मस्त शिजलं आहे. शिजून तयार आहे आता भाजी खाण्यासाठी. आपण कोथिंबीर टाकून घ्या वरून. चवीला भारी लागते, टेस्ट लागते भाजी. हे अशा माझ्या पद्धतीनं तुम्ही एक वेळा शेंगदाण्याचं कूट टाकून करून बघा. म्हणजे चव तुम्हाला कशी लागते काय लागते काय नाही मला कमेंट करून सांगा. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.